कोलाटुडी मारणारे मारुती कॅतमवार शब्दाचे पक्के. वसमतचे डॉक्टर मारुती कॅतमवार शब्दाचे पक्के. नेमकं घडलं काय पहा. काही माणसं शब्दांचे पक्के असतात, जसं की हे वसमतचे डॉक्टर कॅतमवार. अगोदर काय म्हणाले ते पाहूया. मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की बाबा दोघांपैकी एक जो कोणी उमेदवार असेल त्याला एकमेकाचा पाठिंबा आहे. तेच भूमिका घेऊन आज सांगतो की माननीय बोडेवार साहेबांना किंवा सौभाग्यवती माझी बहीण बोडेवार मॅडम यांना माझा पूर्ण पाठिंबा राहील. आणि हे कार्य आपण करणार आहोत ते सर्वांनी मिळून करायचं आहे. मला असं कधी वाटणार नाही किंवा मला उमेदवारी नाही मिळाली म्हणून मी प्रचार करणार नाही, असं माझ्याकडे कधीच होत नाही. आपण ताकदीनिशी पूर्ण गाव उंचून काढू आणि माननीय बोडेवार साहेबांचा जो अभ्यास आहे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे अभ्यास केलेला आहे, कोणत्याही निवडणुकीमध्ये मायक्रो प्लॅनिंग त्यांचं असतं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला जे आदेश येतील त्याचं मी पालन करेन. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आपली सीट नगराध्यक्ष पदाला भारतीय जनता पक्षाचे. आता राहिला विषय पक्षाचा. अनेक जण किमान वर्षभर तरी पक्षात राहून त्यानंतर पक्ष बदलतात. अशी उदाहरणं आपण अनेकदा पाहिली असतील. पण हे डॉक्टर 4 महिन्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यानंतर डॉक्टरांची लगीनघाई सुरू झाली. शिवसेनेत गेल्यानंतर स्वतःचं कार्यालय थटलं. मात्र ज्या शिवसेनेत ते गेले त्याच शिवसेनेनं त्यांना एबी फॉर्म न देता टाळलं. यामध्ये त्यांचा गेम झाला. या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी अपक्षाची तयारी सुरू केली असताना यामध्ये भाजपच्या नेत्यांनी त्यांची पोळवण केली. शिंदे सेनेप्रमाणे भाजपनेही आपला गेम केल्याचं लक्षात येताच याच डॉक्टरांनी एकला चलोचा नारा दिला. काही अपक्ष उमेदवारांची साथ देखील घेतली. पुन्हा याच डॉक्टरांनी भाजपच्या नेत्याचा हात धरला. या डॉक्टरांसोबत जे थोडेफार काही कार्यकर्ते सोबत होते त्याने आता नाराजी व्यक्त केली आहे. मी म्हणलं की तुम्ही एवढा मोठा विश्वास का केला. ही तुम्ही आमच्या संघ उमेदवारासंघ कार्यकर्त्यांसंघ जर तुम्हाला निवडणूक लढवायचीच नव्हती तर तुम्ही फॉर्म कशाला भरलं. मग कशाला कुठंतरी तुम्ही काय मॅनेज झाले, त्यामुळे तुम्ही निवडणुकीतून माघार घेतली. अशी आमची आणि माझ्या कार्यकर्त्यांची वसमतची जनतेची चर्चा आहे की बा कुठंतरी काहीतरी घडलं. एका रात्रीमध्ये असं काय घडलं की तुम्ही जे निवडणूक लढवित होते आणि अचानकपणे तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला. तर यामुळे स्पष्ट असं दिसून येते की कुठं ना कुठं हे मॅनेजमेंटची खेळी खेळली गेली. आणि त्यांना अजून एकदा जे 2 वेळेस त्यांचं सिंग घडलं, ज्या पक्षामध्ये होते ते त्या पक्षामधून आले, त्या पक्षामधून गेले, अजून त्यांच्या संगी कोणीतरी. अगोदर डॉक्टर काय म्हणाले होते ते पण पहा. भाजपचं एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे. राष्ट्रवादीचे देखील उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे देखील उमेदवार आहेत. दिग्गज उमेदवाराचा सामना तुम्हाला करायचा आहे. एकच मुद्दा आहे की त्यांचे उमेदवार पूर्वी निवडणुकीमधून नगरपालिकेत गेले होते, त्याच्यामुळे त्यांना जनता कंटाळलेली आहे. मी एकच उमेदवार आहे किंवा माझी पत्नी एकच उमेदवार आहे की ते चेहरा बदला, म्हणजे चेहरा बदललेला आहे, बाकीचे चेहरे तेच आहेत. म्हणून चेहरा बदला, वसमत बदला हा 30 ते 35 वर्षापासूनचं जे मागचं राजकारण तेच ते चेहरे होते, त्यांनी विकास केला नाही वाटतं का. विकास जरी केला असेल तरी पण ते लिमिटेड होते. आमचा विकास राहील तो बारामती किंवा दुसऱ्या शहराबरोबर कॉम्पिटिशन करून आम्ही वसमत सुधारू. काय अजेंडा असणार आहे आपला विकासाचा. नंबर 1 कचरा साफ करणे, नंबर 2 कारभारामध्ये पारदर्शकता, नंबर 3 नळपट्टी माफ आणि सुरळीत पाणी पुरवठा, हे आमचे मुद्दे आहेत. विजयाचा गुलाल कशा पद्धतीने ओढून आणणार काय वाटतं. विजयाचा गुलाल एकाच मुद्द्यावर येतो की उमेदवार आपला नवीन आहे आणि नवीन उमेदवाराला संधी दिली तर पूर्ण महाराष्ट्रात, भारतात आत्ताचं जे राजकारण आहे, उमेदवार बदलला तर तिथं विजय होतो. जो उमेदवार जुना असतो तो निवडून येत नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. विजय नक्की वाटतं. नक्की 3 तारखेची कितीची लीड असेल वाटतं. लीड मी सांगू शकत नाही, परंतु विजय आपला. आता डॉक्टरांच्या या वाक्याप्रमाणे सध्याची परिस्थिती पाहिली तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आज घडीला बाहेती निवडून येणार अशा चर्चा रंगू लागल्या असल्यानं डॉक्टरांना ज्या ज्या नेत्यांनी त्याचबरोबर ज्या ज्या पक्षाने धोका दिला, आता हेच डॉक्टर खरंच भाजपच्या उमेदवारासोबत असणार का, हाच मोठा प्रश्न आहे. काही दिवसापूर्वी डॉक्टर म्हणत होते नवीन चेहरा निवडून येणार, जे आत्ताचे उमेदवार आहेत त्यांनी तर सत्ता भोगली आहे. आज घडीला या डॉक्टर कॅतमवार यांनी भाजपची साथ दिली तर आज घडीला नवीन चेहरा तर बाहेती आहे. मग आतापर्यंत डॉक्टर कॅतमवार तर म्हणत होते वसमतमध्ये नवीन चेहऱ्याला निवडून देणार, जुन्या चेहऱ्याला लोक कंटाळून गेले. कॅतमवार यांच्या माघारीमुळं कॅतमवार यांच्या अगोदरच्या म्हणण्यानुसार आता नवीन चेहरा तर बाहेती आहेत. डॉक्टर साहेब शब्दाचे पक्के आहेत बरं का.
उमेश चक्कर, प्रभा नेटवर्क, हिंगोली.